श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु राजा, सर्वज्ञ विजय भोजा, भवाब्धी भवसरिते काजा, साधक नौका शशी तू. हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, पुढे बोलवी भक्ती, भक्ती अति मोदा, तुझी लीला गाध, भक्तिसार ग्रंथाते मागल्या देव दिले गहन, श्री गोपीचंद ते उदार कथन, बद्रिकाश्रमी तप करून तीर्थाटणी निघाला. या ऐकी जे श्रुती, शिवानुची विश्रांती, गोरशकाने व्यक्ती श्रीराज्यात जातात. मार्गे चालता मुक्काम सदाशी सद्गुरूची आठवी नाम, ग्रामात करून भिक्षाटन, पुढे मार्ग क्रमित असे. ऐशाची गोड बंगाल सांडवे चालला बंगाल कौल, पुढे जात श्रीराज्यात वहिला. श्रीप्रपातला परिविचार स्वमनात, श्री गुरुराज आहे तेथ, राजवैभव बहुसामर्थ्य, संपत्तीचे मिळत असे. ऐसे वैभवमानी सुख प्रकरणी, माते ओळखिले कैसा कोणी, श्रीमंता पुढे हीन दिन, मांडवता सिमिर, जेवी अर्का पुढे खद्यत, हीन दिन अति दिसत, देवी मजल कंगालवंता ते कोण ते ओळखिले. मेरू पुढे मशक शक्ती, कोण वर्णावी कोण आरती, कि पुढे बैसल्या वाचस्पती, मैदवलगणा मिरविना, की हिता तेज पडिपाड, गार उन्या गुडा, परिच पालटा देता दगडा, योगाय ग साजना, सुवर्ण मिरवे राशी 16, येथे दगडाचा पाड केतुला, ती माती संपत्ती मिरविला, ओळखील कैसा तो. असो यापुढे दुसरे अर्थी, मम नाम करता मचनमध्ये परमद्वार लागली चित्ती, सुख संपत्ती भोगिता, तैसे जीविता श्रसान्न, तै कडवट श्रेवी कोण, तेवी मचिद्र संपत्तीचे टाकून, जाईल कैसा बाहेर. यापरी असे. आणि तिसरी अर्था, मम नाम श्री गुरु लागी करता, नेनो कल्पना वरून शिकता, वर्तेल घाता माझ्या. मग त्याचे सवे विद्यारळी, करावे आपण बांधून कळी, हे तो कोडेने काळी, मजपती योग्य भासेना. ज्या स्वामीचे वंदितो चरण, त्यासी विद्येची रळी खेळणं, हे योग्य माता नव्हे जाणं, अपकीर्ती ब्रह्मांडवरी. ऐसे तर्क वितर्क करता, गोरक्ष मार्गी रमता, तो वेश्या कटक देखील तो राज्यात जाती त्या. तू सकळ वेश्याचे मुख कामिनी, गुणभरित कलिंगना नामी, तिचे सुरगुर दावानी, रतिपती आतळेना, जेचे पाता मुख कमळ, शशी तेजावून अति निर्मळ, परमलज्जित चपळा केवळ, उन्या डगी रेगताती, तिचा नेत्र कटाक्ष बाण, तपस्व्याचे वेदित मन, विषय लंपट अपार जान, कोणे आरती वर्णावे. ऐसे परी सुलक्षण दारा, चातुर कलिंका गुण गंभीरा, जेचे नाम साजोतरा, की हिरा मिरविती, जेचे सुस्वर विपुल गायन, ऐकता गंधर्व करती खालती मान, अप्सरा परमलचितून सेवा इच्छिती ती याची. ऐशा प्रीती कलिंगदारा, जात स्त्री देशात अवसरा, ते त्या उचित तिथे गोरक्ष उदारा, एकटा झाला निजी दृष्टी. मग तो जवळ योगद्रोम, जाऊन या पुसेती याच्या वेळ, वेरी म्हणे कलिंगा तो नामासे द्या. वेरुळ कोण आरती, जाता गे कोणत्या ग्रामापती, कलिंग म्हणे श्री देशापती, जाणे आहे यामुते, राव मायनाची पत्नी सुखस्ती स्वामिनी, ते नित्यकाळ जाऊन वंश करणे आहे जी राजपत्नी वंश होता, परदिनी ते वित्ता, यापरी कामना योजने चित्ता, गमन करीतो आम्ही की. ऐसे वर्तात ऐकून युक्ती, हृदय विचार योगपती,
की इयेची शुद्ध करून इयेची शुद्ध करून धरून सगती प्रविष्ट होय त्या स्थानी मग सहस्थितीने गमना आवड दृष्टी राजसदना गुप्तविषयी श्री गुरु कामना अवगमोनी घ्यावी तो ऐसा विचारून चित्ती बोलता झाला ती होती म्हणे हो येतो तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने एरिमिने तुम्हा येऊन पाशी संगती आम्हा तरी कुशळपणे काय तुम्हा भोवरीले विद्याचे एरो म्हणे कोरणी गायन तुम्हा सही चातुर मानून आणि मृदंग वाद्य वाजविणं कुशळपणे नीट का एरी म्हणे गाणे वाजविणे हे तसे चातुर्यवाने तरी पत्रमे आम्हा दाविने कैसे ती कुशलत हेरुमणीजी काय उशीर आताची पावा चमत्कार हातकंगना आदर्श व्यवहार कास्या पाहिजे दृष्टी ते की स्पर्शता शुद्ध अमरपण होईन हो केल्या पान की स्पर्शिल्या परिसोन न होय भ्रांती मिळविले काय तरी आता या ठाई ममतेची परीक्षा घ्यावी ऐसे एकताची कलिंगा मही सदना नव्हतरी मही तळ घाले असं सारगीतेत आणून मनी नव्हते कुलिसत्वन कळा दावी कोणती ऐसे ऐकण्याची गोष्टी करी कवळीच्या भस्मशिवटी गंधर्व प्रयोग होती जलपुण्या बाळी चर्चेत असे चर्चून जाय दिशा फिरत असे मग चतुर्थ वाद्याने स्पर्शित असे ऐसे झाल्या ओंकार तसे गावे वाजवणे म्हणून या तरी काणणे तर उपासना जलपदे गंधर्वसारखे गायना तंत वितंत सुस्वरी वादन वाद्य वाचात्र्य आपले आपण वाद्य वाजती पाषाण तरू गायन करती हे पाहुणे कलिंग होती आश्चर्य करी मानसी सुमुखी पुणे मध्य मांगोळी विस्मय करी आपल्या पुढे चित्ती म्हणे हा नर दुर्जटी ईश्वर तुले भाषते जो पाषाण तरू हाती गायन करवीत गंधर्वा सरी आपण त्या लागी स्वतः गायन असे केले काय कराया जो पाशाने पिवळेपण करू जाणे लोहाचे सुवर्ण त्याशी परिस्मनी कराया शिके म्हणावी की जेणे बुरट गौतमी कासे खाली सर्व पदार्थ उदरिले त्याचे कामधेनू निर्माया भली परमाशक्य न बोलवी की कोणत्या वृक्षाखाली कामना पूर्वी सकाळी ते कल्पतरू मिळे अतायासे शोभत असे त्याने नक्ष पाशानी ज्याने गंधर्वाने तो स्वतः सिद्ध कुशलपणे गाणार नाही का बोलावे तरी आता असं कसे आपणची राहावी याच्या संगतीचं ऐसा करून स्वचित्तात बोलती झाली म्हणे मार्ग सद्गुण भरी सरिता मी दीन किंकरनाथ ऐसा कामोदरा चित्तात सिद्धार्था वाणी आघात वर्णनाचा सविता राशी दैवदिरे मम तमगुणासी तरी संज्ञा जी बोलिलासी तोची सिद्ध आव्हानी तरी महाराजा विद्यार्णवा जगन्ऋषी कोणत्या भावा ऐशी पुसला गोरुषी जीवा परम कल्पांजली चित्ती म्हणे नामविधान प्रविष्ट न करायच कारण गुप्त ठेवले अशी कार्यसाधना घडवले पुढारा ऐसा विचार करून म्हणे ऐक शुभानी पुरवंडा नाम द्यायला लागून जगा माझी मिळत असे वेरे म्हणे पुरवंडराया अर्थकामना कोण हृदया असेल त्याशी वधुनिया सुखाला घ्यायला वेरे मिळो शुभानी विषय धनाशी बोलशी कडसनी परी काही कामना नसे म्हणे अज्ञान असे या अर्थी एक वेळ मुद्रापुरते समयादी गावती या विरोधार्थ चित्ती इच्छा नसे काहीचा ऐसे ऐकोणी वचन अवश्य करी प्रेमे भाषण म्हणे महाराज नरेंद्रा पूर्ण अर्थ पुरविला हा तुमचा परी एक आहे मम बोलणे राज्यात आपण जाणे
तेथे पुरुषाचे आगमन काय नाहीच त्या देशात वीरू म्हण कवनार्थी आगमन नसे त्या देशाप्रती एरी म्हणे मारुती सुती बुभुकारे स्त्रिया होती ऊर्ध्वरे दावाडून रेत पुढे भुभुकार वचने गोरोदर होती त्याने करून सकळ स्त्रिया त्या देशात त्याचे कार्य करून पुरुष गर्भात होय पतन त्याने करून त्याची मरण होत असे जाण महाराजा तरी तुझे जाणे उदरी चित्ती परी तू ते होईल कैची गती या सर्जाई प्रांती मनी घोटाळे माझ्या एरुमणे ऐकवती काय करील आम्हा मारुती प्रळय काळच्या मूर्धनी हरती डोळीने माहिती असे तीव्र तपाचा तपोजेटी जेने सविता गळून ठेवली पोटी तेथे दीपाची हळहळ मोठी मानेल काय तो पुरुष सकळ मही जो माता आहे त्यात सकळ मही जो माता वाहे त्याते पुरवता जे भय काय आपली गिळता शरण निघावे काय वेगे थिल्लरा तरी आता शुभाने हा संशय तून आणि मनी ऐसे गुरुशी तिथे पुन्हा त्या सारण उठला मग कलिंगा बैसणार रथी आपण झाला पुढे सारथी दोन्ही वाघदोरे धोरणे हाती धुरा विष्णू बैसला ते परी प्रथमारंभी तू दुर्जटी करी कोळद्या भस्मचोटी वज्रासह मंत्रवटी अपार शक्ती जलपल्या त्यामागे स्पर्श मंत्रा जलपुढे जीवकरा ते मिळे सकळे अस्त्रा महिलागी महाराजा यावृत्ती श्रेय मोहनास्त्र विराजाती पवित्र उपरी चौथे नागास्त्र सीमेवरी पेरी आईचे चतुरास्त्र पेरून चालता झाला गोरक्ष तळे सीमा उल्लंघने एक योजना श्रीराजात मिसळला चिन्नापट्टमोत्तम ग्राम तिथे झालासे मुख तो लोटीने गेली अवघा दिन निशा दाटली परी दिना सामरात्री चंद्रतेजे मिळती होती सकळी भोजने सारुणे म्हणत होती पडे पोवले शेणी आपुल्या निशा लोटली एक प्रहर तो रात्री निवळली मुळीवर सकळ लोपुणे अंधकार दिशा उजेडे उसळली ते दिनेचे म्हणून रात्री की उदय झाला माया भगवती चंद्रपोत घेऊन हाती सहजवती क्रीडत असे किती रात्र नव्हे जडित पदक हे मत गटी हवनी देख त्या नक्षत्रा माणिक मध्ये हिरा बिंदू शोभे जैसा किती रात्र नव्हे भद्रकाळी शृंगार नक्षत्रे मुक्तमाळी चंद्रबीजावरी लिवणी भाळी मणी बळावी क्रीडत असे ऐशा परी सुरक्षित रात्री उजड जाळी महीवरती तो एकीकडे करून मारुती सीतोनी करते तो मार्गे जसती येऊन या पोचला सीमेवरती तो वज्रापती येऊन आदळे वज्रेश्वरी मारुती वज्र प्रहार पडते शेती येऊन या दाटून हृदयाप्रती विगत गती पडलासे यावर स्पर्श करी झगटी लिप्त केला मयपटी त्यावर मोहनास्त्र हृदयपुंडी जाऊन या संचले त्यावर नागासुर नागपती सहस्त्रपणे प्रत्यक्ष मूर्ती उदय पावती पदास्ती गुडाळणी बस चतुर्थ अस्त्राचे पडता वेष्टन मग कासावी सोते होत सेवानंद अति तळमळे उडाया कारण परिस्पर्शाचं उडून निधी कुळगुरी मूर्छ येत्या नेत्री भवनी वाती देता त्यावारी विकार वेष्टिता तेने होतो कासवीचे मोहन असा प्रसार मोहन घेतले सकळ शरीर मी कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना आईचा निश्चितीमयवरती पडला असे मारुती एक प्रौढ लोटल्यावरती प्राण गोपात असे नेत्रे झाली शेतोरणी मुखी लोटली रक्त पाणी ते लोटता सकाळी भिजून लोटत असे ऐसा समय तया होता विचार करी आपल्या चित्ता ऐशा संगती प्राणाता वाचित नाही सहसाही तरी माझा काळाला आता स्मरावे श्रीरामाला ऐसा विचार करून स्वचित्ताला आठवले श्रीरामाते हे दयाना कुळभूषणा सीतापते रुग्णना
दशग्रीवांतका भक्त दुःख मोचना, भक्त दुःख मोचना, धाव पाव वेगेसी हे करून आणि ताटिकांतका मुनी मनोरंजना, हे रघुट कोटिका अयोध्येच्या दिशा प्रतापारका, धाव पाव वेगेसी हे शिवमानस मानसरंजना, चापधारका तापधारणा, शर्यू तीर विहारा आनंद सन्ना, धाव पाव वेगेसी हे श्रीरामा श्याम तनुधारका, एक वचनी वत्रदायका, एक पत्ती बांधायका, धाव पाव वेगेसी हे पंकज नेत्रा कोमल गात्रा, विभीषण प्रिया कोमल पात्रा, हे पंकज नेत्रा कोमल गात्रा, विभीषण प्रिया कोमल पात्रा, परमप्रिय कपी कुळू गोत्रा, धाव पाव वेगेसी हे किशिंदा धीपवा निर्दलना, हे किशिंदा धीपवा निर्दलना, भक्तप्रिय करा भयमोचना, विधे जामाता जगत पाळणा, धाव पाव वेगेसी हे विश्वामित्र मख सिद्धी कारका, खरदूषणादी दैत्यका तका, जलादी जलपाषाण तारका, धाव पाव वेगेसी हे अहिमदी दानव हरिता, हे अहिमहिद दानव हरिता, शत मुख खंडी वैदे हरिता, मंगळधारणा कुशळवंता, धाव पाव हे अर्णव विहारा मारी चंदमना, जटायू प्रिया मोक्ष घना, शिवपा चाप भंगा, मंगळधामा, धाव पाव वेगेसी हे दयानावा राम करुणा करू, मित्र कुळध्वजा कीर्ती धारू, आयशी असून या संकट पारू, सुक्षिल्यासी तरी आता धाव वेगी, तो दूत या संकट प्रसंगी मुक्त होऊ दे महिलागी, शरणांगत तारका तू म्हणवितोसी, आयशी होती वागुतर करिता ती वायुकुणा, तो वाग्यबाण श्रवणद्वार पाते झाले रामाचे, जाणून या परम संकटात धावून आला आरोग श्रीरवळात, मारुती संकट पाहून अत्यंत परमचिती कवळला, की एकांत पाडसावासून हरणी हरणी हिंडे, सैरावारी राणी तन्याने मोक्षदानी, हृदया माझी कवळला, त्याचा वाचा लागे गाय काननी हंबाडा फोडे मोहे, त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझी कवळला, जळा वेगळा पडता मीन, अति तळमळे सोडेपर्यंत त्यांना रघुनंदन हृदया माझे कळवळला, किंवा बाळमातेचे चुकार होता आरंभती ती उभयता, त्यांनी भक्त निशक्त होता, हृदया माझी कवळा, मुमनो वेगादे मागे सारून, प्रत्यक्ष आला लगबगे धावून, तो विकरून या भक्तजन हा म्हणते, मग ताप निवारण चाप करी, शर संजुनी बाप शरसंजुनी बाप कैवारी, पाकशासनास्त्र अवधारी, मीठ पिरिताचा पाकशासनास्त्र प्रगट झाला, सहस्त्रनेती वज्राचं कळून या पवित्र जाता झाला अमरपै, यावरी भक्ता जल्पुना स्पर्शास्त्र यावरी फणी सहस्त्र हस्तपदी गुंडाळे, त्यासाठी शिराब्दी वासी लक्ष्मीनारायण वेगेसी, तर प्रत्यक्ष स्वरूपी उर्गेसी, पाता वयन तोय झालासे, म्हणे हा अनंता, तू प्रिय असेसी माझ्या चित्ता, याची नीती वायसुता, शंभू किती आयसी, तरी आता मो सख्या मुक्त करी अंजली हृदया, आयशी ऐकून आराध्या मो अगदी उचमला, मग स्वदेह पुच्छ काढून मुक्त केले हस्तचरण, काढून घेतले अस्त्र मौन, प्रत्यक्ष होण्या असो नागाश्री रघुपती, प्रेमी नमुनिया
अब्दिजापती जाता झाला स्वस्थानापती मै धारण कराव्या एरिके अंजिनन जाओ धोन्या बैसा जाणं हृदय आठवण रामगुण स्वस्थ झाला ते द्वा दृष्टी करिता चौकडे तो राम स्वामी देखले पुढे आणून दिलेल्या मग प्रेमे उडे चरण कमळ जमा वधवणे श्रीरामाचे चरण म्हणे मार्ग वाचविला करण वेदली अस्त्र ती दुर्गम देखील नाही कधी हो अस्त्र नव्हे परमकाळ मार पळेचे उतरले सबळ आजी माझा अंतकाळ ओढला होता मार्ग तरी तू माझी माय सदन सगन तरी तू माझी माय सगन लगबगी आलीचे धावण म्हणून वाचला प्राण माझा पळ्यास्त्रा माझारी तरी तुझ्या उपकारा निदान होय मज पामरायचे वदन्या वागुतरा चरणावरी लुटते अति कनवाळू सीतापती सप्रेम हृदय धरिला मारुती म्हणजे तुझ्यासाठी बा या शेती 3 वेळा आलो मी तेव्हा चतुर्थ अस्तबंधन मुक्त झाले तुझं कारण पर्यास तो शत्रू कोण वेगे वद मवत्सा मार्ग कल्पित लाभ संकट ओझा हेरू म्हण्या मार्ग अकल्पित लाभ संकट चोजा शत्रू येथे कोण माझा प्राप्त झाला असे की तरी आता पुस्तकाळी शत्रू नसे कोणी बळी परी असनाथ पंथी अस्त्रफळी मिरवे तसे मार्ग तरी माझा नावातील एक आला असे प्रतापदायक तयाचा प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वासी ऐसे ऐकणे मारुती वचन म्हणजे रामनाथ फक्त जाणं त्याशी हिरळी वायुनंदन करून ऐसे ते भक्त माझे आवडीचे असती त्याशी रळ न करी मारुती आपण आपल्या विक्षेपवृत्ती वाढवू नये सर्वज्ञ ऐशी नेते सुरू रघुवीर अंजनी सुद्धा उत्तर हृदयात पाय जनक जावर नाथ कोणता ना वाढतो तो सदृष्टी आमची करता चिंती कोणते गोरक्ष होता उमारती म्हणजे प्रतापंता गोरक्षनाथ असे हा असो जो हरिनारायण त्याचा अवतार गोरक्ष जाणं या उपरी बरे वायदेवचन चला जाऊ दर्शनात यायचं या सीमेपासून एक योजन तिने रचुने संधान प्रताप आहे गुरुनंदन जात असे त्या नाती घेता बेटी एक अर्थ आहे आमच्यापटी तो साधून घेऊ त्याचं शेवटी तरी कृपा जेठी चलावे राम म्हणे तो अर्थ कोण तो माते करी निवेदन मग सकळ कथा अंजिनंदन मच्छराचे बदलाचे मग सकळ कथा अंजिनंदन मच्छराचे बदलाचे महिन्याकरी जपोवचन मच्छर पाठीला म्हणून तरी सुगोरुषात जाऊन येईल घेऊन मच्छर तरी त्याशी अमृतवाणी बोलण्या गोवा हृदय दृढवचनी मग तो गुरुशी मच्छिंद्र लागूनही नेणार नाही कदाई आईचे विचार सुचवी रामाते मग बोलता जा सीतानाथ म्हणे बा तुझा पूर्व अर्थ चाल गोरक्षा चाल गोरक्षा भेटाव्या युक्ती प्रयुक्ती करून वचन परमानंद देतोषून इतकं अर्थ घेऊ आणि मागून तुझ्यासाठी कपिंद्रा आयसे वधूने गोरू नाकत मग चालते झाले उभयता मध्यरात्रीचे समय होता चिनापट्टम ग्रामावर पोचले तो त्या ग्रामी सुखसैनी पोळले होते सुखपणी सुस्वरूपी अंतकरणी हेला तसे ब्रह्मांड हिरेकडे गुणात आणि तुझे अजिन सुत ग्रामीणाचा तुझ्या स्वरूपात पारले शुद्ध करुणे याचक पण भावे आले उत्तम रमण नमन करून करीती गौरनंदन त्या नमन करिता गौरनंदन त्या टाही पात्रे तो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत वाचे अंश घन सद्गुरुनाथ प्रेमचंडे दुरतसे जयचं जळा माझी मीन तळपदाई स्वच्छंद करून त्यांनी गोरक्षनंदन श्री गुरु भजनी डोळत असे तो एरीकडे वैता प्रति जाऊन तेथं आदेश म्हणून वंदिला नाथ निकट जाऊन बैसले
बोलती बोलती बैसताचं वचन आम्ही षडशास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण मयवरी असता की योग्य माझे शिरोमणी जितेंद्रिय सदा दमनी विरक्ता ते पूर्णपणे मिरविसी मार्ग दैराब्दीचे बद्धिजळ मिरविसी विवेक पात्रिक सबळ परघात तो वळण शांततरी साठीची मित्रशत्रू द्वितीय तटी सदैव कृपा सरितीचे पुरलोटी शेमालिंगन अर्थीबेटी वर्तेचे माझे तरी सदीच्यानंतर तेजकारो कि वहनादी चराचरो एक पाने जगमांदरू दटाविषयी मार्जा त्वायचा अवदर जाता पूर्वविषयी धन्वंता तरी माझा आमच्या आता साधिला तो पूर्विका गोरक्षमी विप्रोत्तमा कोण कामनाविली तुम्हा तरी सरिता कार्यमा प्रसिद्धपणे विरोय वेरू म्हणती योगशिळा वर्ध पात्री ओपू बोला आमची सरिता विपुला आनंद जळीमेर दाटेल ते भाष्य देऊन आता तो स्वीका आमची चित्ता भाष्य दिल्यार्था दर्शू तू ते मार्गा ऐशी ऐकून त्या जीवनी तरी तो गोरक्ष विचार कमी की तुक्या गोप्यर्थ मेदिनी कोण आहे मजभाषी शिंगी सारंगी कोबडी फावडी मुद्रा शैली कथा घोंगडी पात्र सो भोपळा संपदा एवढी आम्हा माशी विराजी या विरेचा आणि दुसरा अर्थ न राहिला आमच्या आशरा परी यांनी कल्पिले काय अंतरा हे तो काही कुळेना त्या प्रिया आणि विचारचित्ती की अवसर लोटला मध्यरात्री त्यातही श्रीदेशापती पुरुष आले हे कैसे तर हे मानव सहसा नसती स्वर्ग सुखाचे पात्र असते शुक्र की वर्ग बसती वाचस्पती पात्र की मंगळ किंवा विरीचे सुंदर की गंधर्व साचर की यक्ष रक्ष अश्विनी कमळ की तपोलोकादी पातले ना तरी होयागमन मानव नसेची साधन तरी देव निश्चय वचन मानव कृत नसे ऐसे भावना धूळ चित्तात आणि विचारी कौन काम नाही ते शोधो करू त्यांचा मुनी अंतर्दृष्टी अंतकरणी करून विचार शोधी मुनी परी काही करतो तरणी आश्रयाते लागेना मग म्हणे असो कैसे आपण चाललो ज्या कार्याचे तितके भिन्न करून यास मागेल त्याची आदरू ऐसा विचार करून म्हणे बोलता झाला प्रसिद्धपणे म्हणे मार जाव भूदेव तरणी तुम्ही सहसा नव्हे ते काय प्राप्ती दुजिरा चालून येईल थोरा काळकोटांती सीमेवर चतुर्दास विराजिती प्रतापारका वायुकुमार रश्मी तसे भूकार यावरी पुरवला वैश्वनर चतुर्दास प्रकरण ऐशी संकटी भूदेव राया कोण रे वान येईल उपाया शिवहाला ते प्राशिलिया वाचेल ऐसे वाटेना की दहन आकाशी कवळिता तेथे पतंग मिरवी आपली वर येता की मशक मेरोते वाहुनी तोली वरता जात थिल्लरी बुडवाया तेवी येथे यावया कारण कदा न पावे मनुष्य गमन तरी माझ्या प्रज्ञामन कोण तुम्ही ते सांगा ऐसे मुळमा पायाचरणी ऐसे बोलीनं माथाचरणी टीव्हीता झाला असेल पण मी एकमेक ते विलकून हास्यवदन करीत ते या उपरी बोले पूर्वजन आता ते ठेवणे भिन्न योग्य मातीनं ये दिसून स्वपंकजा दावाया ऐसे वदता रघुपती मानतुकी प्राध्यमध्ये मग प्रगट करूया स्वरूपप्राप्ती नातृदयी कवळला म्हणे वाचा एक वचन कामी वेदला वायुनंदना की मच्छिंद्र
मच्छिंद्र इथे लागून नेऊ नये स्वदेशी मान्य की दुधरा परमाचरी तपाचारा वशनी घेऊन यावा ऐकुमरा नाथ मच्छिंद्र मागितले ते तरी यशाची उभवण्या कोटी मी पेरीला आहे मच्छिंद्र ती तरी अर्थ मारुती पोटी पूर्णपणे मिरवला यावेळी तर मागणी तुझी काही नाही तर पोराशी तरी तू जाऊन येत आहे बेटीशी श्रीनाथाचे नेऊ नको ऐसे ऐकून लागे वचन बोलता जरा करून हे मार्गा प्रदेवंत सत्य वचन बोलत असा परी पहा जी प्रज्ञावर अशी आम्ही म्हणतो योगाभ्यासी तरी अनुचर कर आम्हाशी प्रश्न साजिरा तरी इतके काम करून भिन्न मागाल तरी देन वन पर्या देशी मच्छर जाणं ठेवणार नाही सहसाई भोरी आकाश अवघे पडो मेरू मांजरा उलतून पडो की अवघे मैरा सदे बुडो परिमीन ठेवीर गुरुवर्या यावरी बोले रघुनंदन इतकी आमचे करी मान्य गोरक्ष म्हणे पित्तरा कारण घडून आल्या घडीना तरी शांती मांजर रघुनंदन हस्तकी धरला अनन म्हणे बारे म्हणे बा सकळ प्रताप गुण संपन्न करशील कंदन निश्चय ऐसे बदा गुरुनंद मारुती क्रोध आला नरण मारा माझी करी कंदन शब्दभ्रष्ट आताची परी तुका अनर्थ काशासाठी लघु कार्याते आटाटी तुझं या वाचनाला वागोटी फेटून गेली मार्ग आता परारब्ध योग कैसा घडून येत त्याच्या लेशा परित्या आपुल्या पाशा सत्य करून शेवटविले आयशा युक्तीपर्यंत शांत केला वाईन मग गोरक्षर धरून रघुनंदन चालल्या गोरक्षचने घालून मिठी म्हणे महाराज असली चावटी तू ते केली असे पोटी शेवटावधीचे साठवीला ऐशी वगैरे वाणी बोळीला प्रतापशील असो दक्षिण बाळ सोसाना श्रीपातला या पुढीला देई कथन मृगरा राहिलं जागोनंद मायना वानावती वाली राज्यापासून गुप्त शिना करील तो ती कथा बरोबर सुधारस सुंदर श्रोत्या सांगितले दुर्गी कुमार नरहरी वंशी संत किंकर मालवरी विरला स्वस्ती भक्तिसार कथा स्वस्ती श्री भक्ती कथासार समस्त गोर शक्तिमेगार सदा परिसर वायुक्षेत्र 19 अध्याय गोडा 193 अध्याय 19 श्रीकृष्णार्पण शुभ होतो. श्री गणेशाय नमा जय जय जी पंडिरा भोगत्या षडगुण ऐश्वर्या ऐशी सोसुन्या परमाया सकळ कडा तुझे पटकट तंतू आकाश न्याय सर्व तवची ब्रह्मय ऐशी असुन्या निराळा राहे अव्यक्त व्यक्ती पाहुणे की अपार घटी अपार तरणी व्यापुण्या एके दिशे गगनी त्याची न्याय मोक्षदानी व्याप्ताचे सर्वाते तरी पूर्ण ब्रह्मानाथवेश करुण्या निधी पंढरीशी आदिश पंढरीचा आदिश माय कानवळवर जग निवास भक्त वचन नटलास तरी हे दिन बोधो भक्त व्यापका पुंडलिक वरदायका आता पुढे रसना दोदिका भक्ती सार्वद्विका मागले अध्याय रामदर्शन आणि सिद्धी अंजनी नंदन गोरक्ष लागे भेटून अदृश्य पण मिळे असो सोसाना गेला आयुधनात वेरीकडे अंजनी सुत शृंगमुरडा जाऊन तो नष्टानुष नटला गुप्त शोधन पाचाचा अजिनंदन एकांत सज्ञ मैनागिरी पद्मीनं मंचकावरी पोवली सुखनिद्रा शैनी असून परिचय का गेल्या उठून ऐशी कधीच पण दवळावरी ते संचारला चप्पळपणे तो मंचकाजवळी जाऊन बसला प्रतापबळी किलोतळा पद्मिनी का पिळोत कृपाळी करपाचे धरले व्यक्त होत कर्कमळ साव झाली किलोतक वेळ झालं तर दृष्टी देखला अंजनी वाळ
दृष्टीदेखा चरणावर लुटली. किळोत्तळा आणि मैनाकिनी तृतीय नाम जीचे पद्मिनी यावरची कल्पने कवनार्थी नामे. तृतीय अभिधाना ती द्वैता झाल्याचे कोणार्था. मग त्या कल्पिनी वाक्य स्वरिता व्यक्ती घेणे मिरवली. ऐसे पण श्रुत्या आदर बोलता जसं कवी सादर. तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशी रीती ऐका त्या. तरी पर्वता माझी मंदगिरी जंबूद्वीप त्याची प्रथम पायरी. या परी सिंहल द्वीपीचे दुसरी मेरू मंदार आहे की. या परी सिंहल द्वीपभूनी स्त्रिया जितुक्या असे पदवी त्यातही मुख्य पैदागिनी स्वरूपवंती मिळते. तो एके दिवशी अभंग करून उभे राहिली धवळापरी जाऊन. तो सहज दिशा गमनी आकाश दे पाजे. हस्ती झगटती कबरी भार. तो वर दृष्टी पाहून गोचर उपरीचेर वसू विमानावर आरडून जात असे. विमारूढ झाला होता तो वसन एकांगी झाली तत् होता. आवेशे बाहेर लिंग दर्शता असहद बसते. विमानावरही गवाक्षद्वार त्यातून दिसे अवयव समग्र. तो महिना किनी पाहून नेत्री हासे खदगदा ते काळी. त्या ऐकून वसुनात विक्षेपोनी बैसला झाला तिथे. म्हणे पापिने परपुरुषाते पाहुणे हसलीसी. त्र्याऐशी रजारिणी तरती धरुणी राशी स्वगृहाप्रती माझ्याविषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हसलीसी. तरी मी नव्हे त्याचा भ्रष्ट चकळ वसू माझी श्रेष्ठ. इंद्रिय दमनी एकनिष्ठ पूर्ण तपास साधित. तरी मम अभिलाषा धरुणी गदगदा हसली पापडी. तो पुरुष विनोदे स्वस्तानी जाऊन पडशील. तरी पुरुष विनोदे स्वस्तानी जाऊन पडशील. स्त्री कटकी वस्ती होईल तुझी शेकी. मग कैसा पुरुष तेले लोकी दृष्टी गोचरे. ऐसे बोलता व सरिष्ट पर्व लागली पद्मिनी सुलभ पर्व लागली पद्मिनी सुलभ. परिपदो शब्द ऐकता प्रत्यक्ष स्तुती संवाद व्यापली. म्हणे महाराजा वैसून आता अपराध झाला विषय मग आता. अपराध निवारण करता बोलता नाही आम्हासी. परी हा सो प्रारब्ध कदड सुते आचरला भोग. तरी उत्साह देऊन आता चांग सोबत देश तापावे. तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला आहे शांती पांढरे. परम कणवाळू इंद्रिय साचारे योगदमी मिरला. तरी उत्साप देवनी माते करी महाराजा पदाशित अतिरिक्त पाहुण्या ढळाळीत उत्सापद बदल. म्हणे पद्मिनी ऐकवचन स्त्री राजे किलोत्तर स्वामिनी. ते आयुष्य सरल्या पूर्ण. ते पदी बसशे तू माये. परी मज भावे निवेदिले चित्त. तरी मिळवेले माझा सुतो. तो तुझं स्वीकारून होईल रथ मच्छिनाथ म्हणून. तो रथ झाल्यास अंगसंगी पुत्र लाभशील रेत प्रसंगी मीननाथ. हे नाम जगी प्रसिद्ध मिरवेले माहिती. तो पुत्र झाल्या तू ते शेवटी विभक्त होईल मच्छिदेची. मग तू स्वपदा येऊन गोरटी भोग स्वर्गीचा. यावरही बोलली महिना की पुरुष नाही त्या की त्या होणी सकळ स्त्रिया दिसती अवनी. काय म्हणून मावून पुरुषावर असेल तुम्ही कोठून होत असेल नसुनी पती एरुमणे येऊन मारुती भोका देत असे. रोजाचा वायनंद वीर्य व्यापित असे. बहुकार्य करून उत्पत्ती उदय जन्म ते होते शुभानंद. बाळतणू जो पुरुषधारी मृत्यू पावे तो भुकारी. तुटक्या अचळणारी भयवती विराजिती.
ऐशेवता दिक्षमात मग बोले पण त्याचे हे मार्ग मच्छरनं येईल कायच्या त्याटे प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐशीच्या ते त्या असून कैसा येईल तो नंदन भोगार्थ मार्ग अंतरिक्ष नवशिबाने तू केलो तळा उपरी जाऊन बैसून या उपरी तप मांडणी आराधा मारती प्रसन्न झाल्या मग युक्ती करी त्या भयापासून मग मुक्ती करली त्या भयापासून परी तुझं सांगतो ती कोण चित्ता माझी लक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारती मागे नाही करी अंग संगती मग तो संगती पुन्हा शिती मच्छी राहते आणि तरी हा रचून येऊन दुरोत्तो उपाय निरुताय मारुती भय तरी तयाची असते साधा कार्य मच्छी राहते या उरळी पदवी होती रामचरणी श्री मारुती कैसा सांग माती द्यावी रती ऐसे म्हणे माझा ऐसे बोल प्रकारे मारुतीचा मिरवला विषय ध्वनी मग तो सुतो मिश्र कोटीने येईल तेथे येईल मार्गा ऐशा अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विश्वपद्र वरहित वायुनंदन ब्रह्मचारी वर्ता लोटणं ऋतुसुख कैसा मिरवला तरी हा संशय सोडून शिवकोटी आर्तोकधरीचे इतका पोटी मच्छर राशी कोटी हनुमंते करुण्या ऐसे सांगणे अंतरिक्ष सुस्थाना गेला वसुदक्ष इकडे महिन्याकिनी प्रत्यक्ष होती मृगमृडा शृंगमृडा राजपत्नी भ्रमण करिता ती पद्मिनी तो चर्मिकच्या सदनी रसरसली पावली संस्थेच्या जाऊन या ओसरी बैसा झाल्या शुभगात्री तो ती चर्मिका पाहुणे ती बोलती जाय तिचे म्हणे माया शुभाणीने कोट्या असशी लावणे गाणे येरे म्हणे ओ माय बहिणी शिवली मी असते तरी अंतरिक्ष वसूचे शापे करून पाहते झालं माय हे बोन आता माझी संगवना कोण करी कळणं आयच्या पद्मिनीवाणी बोलती झाली ती चर्मिणी म्हणे माझ्या असताना राहुणे सुख भोगीगा स्वस्ते करून बाग हरित जाय माया तुषा भूक ती आपल्या गृहीचे एक ताळबळ होत ते तरी बाया उपेक्षा सोडून श्री माय माझे सरसदन कन्या समान तुझं पायनं सुख देऊन आयशी ऐकून तिची वार्ता परंतु श्री रोहिता बुद्धीचे रावण बल्लवी हसता क्रीडा घरादी स्वास्थ्य करून पाक निष्पत्ती करीत चर्मिकेची शुद्धेप्रती शेवटी भोजन क्रिये हे संगती आपण सेवी नित्यशा या शिलूरचा बोधीनं किलोत्तळा राजस्वामीनं आयुष्यासाठी जरा आपण मग मंत्र्या लागी बोलत असे मनुष्य आयुष्य सरेस निकट तरी कोणाशी हो द्यावा राजपट मंत्री म्हणे माळिका जोकट गजशिंडे विराज सुख स्त्रिया पाचारून गज पेरावा माळ देऊन त्याची भेटे देवानं माळ ग्रहणे विरी होते आयसे बोलत मंत्री त्यावेळी परम तोषली शिरोत्तळा मसुदीन पाहुणे कार्यमंगळा अर्पिले माळ गजशुंडी समग्र स्त्रियांची सभा करून मग तो पेरला माळ देऊन प्रांती मैनकी पाहुणं ते पार्वती पैनकी पाहुणं माळा देते ओपिली उपरांत मोहिता राणीव आचरली पूर्वोक्त तपपर्व वंशी केला मनभावे रामदूत तेने वंश झाला त्रिनंदन हे पूर्वीचे लिहिले एकत्र वायसुते मच्छित्रकानं पूर्वीवर प्रकरण दिले तरी आता ऐसे कथन सिंहलिपी महिन्याकडे नाम माता पितराच्या आवडी करून नाम ऐसे विराजे या परिशील विचारा म्हणून सर्वांचे वागोत्तरा पद्मिनी नाम सर्व उपचार भोभावतीच कटकात किळोत्तळा पाळी वाचन म्हणून किळोत्तळाचे नाम असो गुप्तवेशे वायुनंदना सावध करे सावध करून तिथे म्हणे किळोत्तळे ऐके माते तू आज ठेवून या वचनात तू आज मध्ये ठेवून या वचनात मच्छिने आणविला
मच्छिंद्र आणिवला. तरी तो वचनापासून सुटलो आहे अर्थ करून परितो सुखाची पातळी विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की तो प्रताप नामी मिरला गोरक्षण तो अजिंक्य असे त्याचे सामर्थ्य वर्णवेना वाचेसे मी तुझ्यासाठी यज्ञ केला श्रीरामामध्ये सगळ्यातला परी आवणे आव्हायताला मच्छिंद्र म्हणत असे तरी तो आता येईल येते त्याशी सज्ज करून प्रीती ते गोळी की हवा कोणी विचारते सुखसमृद्धी दावून या परितो नो हे मच्छर समा विषयी विरक्त तपोदन कैसा राहिलं नवविधान सर्वपरी विरक्त तो वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादिन्या गौरव गौरव्या गोवा तैसा जतन करी पावक संग्रही तो गौरवी राख निवेष्टन दक्षिणे माणिक होत आहे शुभानना ऐसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे त्याचे मन ऐसे सांगून गमन करिता पैदाला परितीचे पुढे महिन्या काही मारती बैसविला कणकासानी सोडूया पूजा करून बोलविला मारता सोसाला गेला वायनंदना एरिकडू रक्षणात वेशा कटकी मार्गे येत मुक्कामुक्क साधून जैसे पक्षी करिता गमन या तरुण त्या तरुण जाऊन टीव्ही गोरक्ष मुक्काम करून शुंगमुडा पातला गावनीकडं पेटत धर्मशाळा होती त्यात वेश्या कटके रावळी ते तर शिबिरापरी पाचले मग ती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य दौरिका सारसंजाम घेऊन निका राजनी चालली सवे वेश्या 7-5 घेऊन रुपंद गुणवंत साच आईशी कटकी करून संच राजगणे मिळले राजद्रोह उभे राहून पाठवले वर्तमान द्वारक्षी जाऊन वेशावर सांगली हे महाराज राजोरी कलावती कलाकुसरी रूपवती गुरु गंभीरी भेटी लागी पातली तरी आज्ञेप्रमाणे वंदू तिथे आईची एकदा किलोत्रामात म्हणे घेऊन या सवासानात अवघे समारंभेसी आईची एकदा द्वारा दुसरी सेवेची पाती द्वारावरती घेऊन या कलिंगा कलावती सभासनी पाली तो कनक तकटी रत्नकोनी मछली मिळवला कनकासनी निकट बसली महिन्याकिनी निजी बारी शोभली जैसा नबी उडगण ज्योती मध्ये विरला रोहिणीपती त्याची नेमचने भोवती सकळ स्त्रिया विराजला की तेजपूजक हटकासनी विराहिरा विरला शुद्धकोदनी नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी तैसा शोभला मच्छिंद्र की शैला नव्हे तर रश्मी ज्वाळा मध्ये मच्छिंद्र अर्क गोळा कणकासनी ते सनी सकळा राज्याचा बद मिळत असायचा सभासदन कलिगा दृष्टी पाहणं मग बोलती झाली सविवचन मैनाकिनी राहते हे महाराज शैलपती ऐकून नामाविधान कीर्ती सोडणे आपल्या देशाप्रती येथे आले महाराजा तरी कीर्ती तुझ्या फडकत अवनी तैसी अवलोकनी आली करणी मयी कलावंत राजभवनी विराजित असे महाराजा भ्रद्रथ राज हस्तिनापुरी कीर्तिजय धर्माचारी याची बंगाल धरित्री गोपीचंद याची कीर्तिध्वज शैली देशा किलोत्तळा नाम राज आयशे करुण्या सत्कीर्ती वाज येथे आले माझा आयशे उदाकरण येते परम तोसल्या किलोत्तळा भूपती समस्ये विचार करून अन्नभुक्ती देऊन्या बोले किलोता तो ती कलिंगा घेऊन शिबिरी माध्यान समया सर्व सारणे उपरी राजसरजाम सरुनी परी रात्री बसली तो एक महिना की येऊन या बैसली सभासनी सभामंडप शृंगारून दीपमाळा रचिल्या लावणे स्फटिका कुपिका मेणबत्ती लावणे दीपिका अगरबत्ती गंधले लोका घराणी मिळत होती तपकी भरून या गंगेरी पानं बिडे रचले त्रयोदशगुण त्यात फुले अत्तरदाणी लोकामाई मिळते आयशेच कडकासन मळ पाठवले कलिंगपासून तो ती आपली सरंजाम घेऊन जीवितेची मिळली येथे कलिंगा राजस्थानात जात सवे चाला करू शकत परी कलिंगा पाचारून एकांत
गुज सांगती ती अशी म्हणे ऐक गुरुगंभीरे तू नाट्य करशिली सवी भित्रे तरी मृदंग वाद्ये माझ्या करी सभासने उपयोगा शैल्या सभे कटकस्थानी जुदा माझे वाजूनी दरवेगे ओढून मानेल तसे मानेल तसे माग हे तर ऐसे एकदा कलिंग वदत हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ स्त्रिया समस्त पुरुष नसे देत आहे ते तुम्हाला घेत तेथे नेता वितर्क वाढेल संशयिता श्रीदेशा व्यक्त कोठे नाही म्हणून ऐशी ऐकून्या तमोद्रुम मने ऐको सुमध्यमे अंगनावेशी तो नटून रंग तुझा लुटावाया माझी इच्छा होईल पूर्ण तू ते मिळेल आपार्जन मग ती कलिंगा आवडीनं अवश्य नाता म्हणते मग लिहून्या कुंचकी भार सार परिधारणे उत्तम चिर जटा वियुक्त करून भार भांग मृतकाळा मांग मुक्ताने भरले बाळीचर्या कुंकुम कोकारे सोंग्या अंजनी मिरवले नेत्रे कबरीवरून चिरपदर नाभिसाने खोला कानून कर्णमुद्रिका भूषण ताटके केली परिधान ती कोणे जडा रत्ने नक्षत्रासम झळकती की एकाग्र करून या रोहिणीपती करू पाते श्रवणी वस्ती मुक्तघोष नासिकापती सर्जिनाथ शोभित असे पाच कंकण जडित भूषण ग्रीव माझी अपर हेम नाना नगी हाटक गुण मुक्त लढा शोभल्या असो आता किती वर्णन अंगना वेशे गोरक्षण परम शोभला चपळ मेम वेशेगणे तळपले आधीच पूर्ण हेमकांती अवतारी तयारी नटला हेमशृंगारी मग वर्ण तशा स्वरूप आणि रंभा जाशी शोभली ऐशी आवडी पैजणी ती मृदंग कोळण्या प्रति हाती नटनृत्य स्वरूपी राजपंक्ती जाऊन या मिरवली पुढच्या शैल्या शुभाने पाती पुरवंडा सुलोचने एकमेका देवतेवरी मदबाळी बळीवळी हे असे सकळ नाट्यकलावती विकळ स्वरूप नीच दिसती म्हणती धन्य विद्याच्या प्रती रचली मूर्ती अनुपमे समस्त बंधू जरी उरशी तिच्या पुढे वाटती दासी चपळते तेजसे तळपत आहे बाळी हे सहज सोडून प्रत्युदका नाददर्शी अवलिका पातळी पडून तटक विस्मयाते पडते त्या वाद्यनादादी व्यक्तित मिळवी चालाती अद्भुत परिसकळ शैलीचे शिक्षित एका ठाई मिनले कलिगामुखे नायकिनी परिपूर्ण दैवने देवोदया येता तरणी सकळ दोन तेजा लोकती असो नाट्यद्वारा कलिगेसहित उभ्या राहिल्या करून नृत्य ती कटी कवळीने मृदंगाचे कुशळवाजी पुरवंडा संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुकीत मान हा म्हणे वचन धन्य म्हणती कलिंगा सकळ शैल्या समागणी त्यात मच्छिंद्र नाथ कनकासनी ती पद माळिकेत चिंतामणी हिरा चमकत असे पुढारा पाहुणे गुरुनाथ मणीच्या मणी नमन करीत मग हेला व्याण चित्त म्हणे कोतात झालं आता जे श्रीकृषी पाहिजे सुख झालं तापहीन मुस्फुर ते कुशापरी वाद्य कळा मिळते ते नित्य गीत संगीत का होता
पाहुण्या लाजे विधी दुईता लाजत अप्सरा गंधर्व गाता ठेवण्या पादी चरणाते तान म्हणून रंग प्रकार तल्लीन झाले सगळं भार मानतो कोणी नाथ मच्छिंद्र आहा म्हणत मरी परिधानावया उंच वस्त्र काढून असते देत मिश्रणात तू पुढारा पाहुणे असे बळवंत लागो कळे वर्तते वृद्ध वाजता दुप्पणे कुशळता त्या नागाते अक्षरता भरांती वेळ काढते त्या अक्षरा माझ्या अक्षर मैश्वराचा चमत्कार धावणे पुढे तोची रंग समान वनाची मृदंग अक्षरी त्याची चर्या दायश्री गुरुया चुल मच्छिंद्र गोरकाया पुन्हा अक्षराचे ती परी अक्षरी मच्छरा ते श्रवण होता पाय भावते चित्तिदा साकाटून ये म्हणे इथं कोठून आला गोरक्ष हिरीकडे चाली गोरक्ष वाजवे गायन पावली रंगीत रंग देखता गुरुमावली तिची अक्षरे आणि त्या अक्षरे पूर्व्यक्त होताची मच्छिंद्र दचकत बहुते पाहुण्या गोरक्षांना कोटे आहे म्हणते शैल्या कलावासिनी त्याचे व्यक्त न पाहता नाही कोटीने पडते अक्षरधरी श्रवण साजनी आमचे पिशाशीने भोवती पाहत असे गडगडी चित्त दचकत असे चित्त धडधड असे छडतोडे हृदय उडत असे आला गोरक्ष मग नावडे सभा कणकासनं मुख वाळले झाले म्ल्यानं मग कोणी ऐकेना गायना चित्ती फार व्यापले चलो मच्छिंद्र गोरक्षाया जवळ अक्षरी ऐकून तवतो दचकुनिया गेली काया काळी मा त्यावेळेस असे तव पाहुण्या किलो तळा हृदय पेटुने चित्तनळा काळिंबी काया म्हणून या सकाळ रोमाचुरती शरीर तो पाहुणे किलो तर म्हणे महाराजा तपबाळा सुरंग रंगी मुख कमळा काळिंबी कावरे हेरी मिने ओमायना की नाही माते दिसते करणे मच्छिंद्र शिष्य गोरक्षावनी भया येतायचे तो परम पवित्र भक्त चुडामणी विषय नातळे इंद्रिय दमणे महाप्रतापे तो पोखाणी बैरागी तो असे हो आगे तो येता तो पट्टणी नेल माते स्वदेश अवनी मग तो तिच्या सुखदयामिनी गोरशंगी नासेल ऐसे ऐकता अखिलता मारुती सूचनेची कोण गरळा हृदय व्यापी जाळू लागला मुखो कोमावती पै झाली मग तो रंग नाट्यकृती विरच होण्या नावडीची ती हृदयाला लागली तोची चित्ता भगवती नादिती झाली प्रत्यक्ष नाट्यरंगाचे आनंदवेश बळी आवेनेला एकची भाष मग रंगदेवता पडून ओस उठवी आपल्या स्थान येते त्याचे पै सैधवा पडी गाठी मग निरस होऊन्या नासल्या गोष्टी मिळवला तन्यायाने पोटी मग उगवता आतळे प्रीती चतुर महिन्या की गायन स्वर आव्हान काने तुमृगवादे उठून एक ध्वनी चुलगुप्त गोरुक्षाया आयशेनादा अक्षरित किलोतळा श्रवण करीत मग बोलणं कलावंत उत्तरात राधी म्हणे तो सांगी संगीत वाजत आहे उत्तम गती परी आमच्या साज संग्रहाप्रती आजी पाहू वाजून या आईसे ऐकता कलिंग पद्मिनी म्हणे आना पाहू वाजूनी मग ती कलोत्तळा आज्ञे पानं साधानंतर तरी तोही साज घेऊन या राजवी अजुती कुशपणी परिसूरवर गाण्याचा अक्षर पूर्ण तिची काळे पूर्ण म्हणा आईशिवाय मान्या केली मग सेविका आपल्या कलावंतीने कंतावणी कलिंगाची साज घेऊन उभी केली पाठीमागे तिथे सांगे रसयुक्त पुढारा द्या अक्षर काढे द्या त्याची नीती अक्षरनीती तुही बोलवी मृदुंगा परितो वाजिता कलावतीने त्याची अक्षर नाही ठिकाणी प्रवण्याच्या हातात धरून एकांतमध्ये पहिले गेले चली पण चरणी माता ठेवणे पुसे ती शिवाता माय तू कोण सांगा आता सकल संशय सोडणे जरी ही गोष्ट टीव्हीशी चोरणं तरी तुझ्या गुरुच्यानं माते वध की प्रांजळपणा कोण कोणाचा तो असे
ऐशी भूषणी बोलता वचन मनात विचार गौरनंद प्रकट होण्याची समय पूर्ण ह्याची सुरक्षित सगळे बोलता झाला प्रांजळ वचन प्रांजळ वचन सोडता कामिने श्रीमशिंद्रा प्रियनंद गोरक्षनामृत स्त्रीवेशन नटी स्त्रीवेश नटी नारी नटून निघो तो राजवारी ऐसे एकदा सुंदरी पुन्हा शरणी उठल्या पुरुषा परिधान आणि त्वरित गोरक्षनाथ स्नेशित म्हणे तू माझा सुत भेटलास दैवाने गुरुनाथाने नामवेदना तो रूपी केली निवेदन होता जी तन प्राण तो भेटू उदिले परी काय सांगू काय जैसे सीता जगन्याय गृही वत्स काणी गाय परी प्राण वत्सा उठीत की जळा वेगळी मासे होता रे उपाय पुन्हा जळी तन्याने मोका जळी लागली तुझ्यासाठी मजवारे हाटक शृंगार करून व्यक्त जड कोरून लावित रत्नमोदिकार रणमिनिवहित मुक्त तुरार लावल्या गरजरीचे कणकावनी परिधानले तिरभूषणी मस्तकी मंदिर नवरत्नी शिरपैच वरी जडिला हस्ताग्री भावट हेमकोदरी लकलकाट सर्वभूषणी तेजवट शृंगारनाथ मग हस्ती करून ती झाली बरोबर येताची मच्छरी देखील डोळा पुरुष व्यक्त कामिनी मनात म्हणे मच्छरांना पुरुष कैसा आला येत निकडे येता किलोता कुणाली कोण तो येत असते कोणी संकेत पाहुणे म्हणे मच्छर गोरक्षती तुमचा उद्देश जरी शिट्टी भेटी लागी पाडला परी आज उद्याला दैव आदित्य भेटला माझा प्रास होतं सुकर राजाचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा आता सगळं काचणी फेटून गेली अंतकडे सकळ बरोबर राजमंडळी संगोपीलं बाळा आणि पाठिंबा बळवंत सर्वोदर वडील गोरक्षनाथ अर्धाटका मी तुझं होतं संगोपीलं तयाशी मुलं समोर माझी काचणी फेटून गेली दुरावणी दाखवाई चक्रपाणी कुपे वेष्टीला आपणाशी ऐसे बोलता महिना गेले गोरक्षा चकर म्हणे चित्ते म्हणे बळजी तरणी अंधार मिरी मी घोषित होते आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासे वैभव विजवे लागे कुंकुम तेव खटाबळे काच ही परिचा लागे कनक शृंगार ही कळंकी तुष्टी देव अमरतेचे आम्हा विरक्त थोर राजू कासे गळाम गौतमीचा कास दूर काढून अंजळीत तो उपयोगदेश पाहुणे सुरत तुष्टमिरीची विरला की सकळ महीचा अनुपणात अंजळी धान्याची गरजवंत की मित्र ते द्यायचे भिक्षा मागत काजव्याचे जाऊन या त्याचे ने आम्हासी वैभव कास्या पदतोर आणि त्याचे जे आपला भाव निसंगा संघर्ष जाऊन या असो परी असो कार्यापुरती ऐकून घ्यावी येवती मात श्रीमुखी श्री गुरु मर्जी आली करतात मारू नातवायवायचे ऐसे ऐसे कल्पने म्हणे एरीकडे मच्छर म्हणे केलोत्रा शब्द ऐकून असं चला आबिलशा दाटी पोटी गोरक्षमा घालती मिठी कवळण्या हृदयपोटी प्रेमी शुद्ध अलिंगला कलिंगे ते पाचन अमुक दिली वसन गोरण्याची जे म्हणा स्वस्ताना बोलले रिगडबडन शैले सहित मच्छिनाथ निकड बैसना गोरक्षाते योगी संपुतसे बदकाशमे तो पोराटी तितके सागे गोरक्षेती कटंगा अग्री वाष्टांगोची 12 वर्षी संपदे उपरितप झाल्या पूर्ण मावकरी उमारा म्हणा सकळ देवता बोलून अतिथे मिरले ऐशी झाल्या तपराटी परितव वियोग चायना पोटी शनशना येऊन दृष्टी शोक करून निर्गतचे ज्या पदाचे होता स्मरण अंती जठर जाय वेष्टून मयांमध्ये कानन दाय दिशा
दाई दिशा मग उदका वाचून जसा मी ना तडपडून देव पाहत प्राण ते माझे अंतकरण दुःख डोळे व्हायला मग प्रारब्ध योग दारुण येथे भेटली तुमच्या चरण आता गेल्याप्रमाणे कदा एकाकी कदा न वसे मी ऐसे एकदा वशक्ती पुन्हा दर्शी हृदयाप्रती म्हणे वाचा तुझं मागोती एकांगी कदा न करी मी मुळे बाळपण तो न जाणले मजविनं सगळं करून यंदा शालन स्थावरपणे मिरवले जळावेगळे जळ मासळी विरक्त न होय कोणी काळी ती मग चित्त दरीत तपोमुळे विरक्त नाही झालाचे परिणाम व्हावे ते घडून आले हे मार्गे मज गोरविले परी सदा कुफोले वैभव वाटे तुझणवा बा भोजन करता षड्रसांनी तुझे स्मरण होतसे म्हणी भातोकरासा ठेविता आननी विषयाचा मान वाटत असे मग अश्रू पूर्ण भरती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण मग मूर्ती म्हणतो तुझं ट्री येऊन उभा राहते माझ्या मग ताप उपजे म्हणत हा बाळकाशी साकुणे म्हणत आलो मी फिरत होता याची चिंत निशिदिनी बा तुझं विन करिता तीर्थप्रभू परिवस दिशा वो भावे म्हणा जलपे वत्स टाकून कैसा आलो मी पापी ऐसे मोडा दादा मग बोलता जा गोष्ट हे मार्गा माझी ऐक मात तू ते स्वतः बहुत असती ज्या दिवशी कराल गमन त्याची जे सुत करार निर्माण मग तुमच्या मोहाच्या आवरण वाटले जाय महाराज परिमी एकची तू माझी आई मन माझी एकची ठाई मग जैसे होय गती पा जळावेने म्हणाते की आरका कुमुदी असते अपार की आरका कुमुदी असते अपार की मोह कराल कोणावर परी कुमुदा तू एकची मित्र सुखापारी आणा की चंद्र चकोराशी भोवत परी चकोरा एकची रोहिणीनाथ त्याची निजेनी मात आससी एकची माते तू जळत असती बहुत जळचर परी जळाचरा असते एकची नीर त्यांनी माझं माहेर एकची मच्छर आरे जरा श्राद्ध पुरुषांना युवती परी युवतीसह एकची पती तन्याने कृपामती माझे जीवन तू अशी धनाशी अपार असती चातक पश्चातकाशी धन तो एक ती तू माझी जनक एकची अशी माझं आयशी म्हणून ते आणि अश्रुपात ते पाहुण्या आणि अंतरिक्ष सुत त्रिवेणी कवळा म्हणे ताणविल्या सत्यवचन तुझं कोणी नसे मजविन आयचे म्हणे मुखचुंबन कुरवाळण करायचं मग सभा चालू पाक्ष देव वेदा जाऊन श्री गोरुष ताटी घेऊन भोजनात सारले भोजन झाले एका सरी निर्धार करते वैजनी दिनोदनी स्नानी करून एका सरी बैसली एकांकी बिनात एकांकी गुरुशतो कनकासनी साजद येऊन या नाथ बैसली आईचे वक्रकुंड शाळानं येऊन ये बैसे मरण की माय यशोते जवळी रामकृष्ण उभयांकी मिळती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न पुढील अध्याय निरूपण श्रुती श्रवण केजे ते मचिन उभयांकी घेऊन या सुताची पिढी पाकी शैल्याची वेष्टन मुखासनी हाटकी नित्य मिरे मचिंद्र नरसिंह धुंडसुत नरहरी मालू नाम जाते श्री गुरुकृत्ये रसाळ कथे ते निवेदित श्रुत्या स्वस्तेची भक्तिसार समस्त काव्य किमयागार सदा परिच वायुचत्र विशितितमाध्याय गोडा 220 श्रीकृष्ण प्रभू शुभोतु शिरस्तु श्री नवनाथ भक्तिसार विशितितमाध्याय समाप्त.